नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। तुमच्याकडे नवे खोकेदारांकडे अच्छे दिन आले। आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला। दिघा स्थानक सुरू करा, 9 महिने स्थानक उद्घाटनाविना हेच का अच्छे दिन? आदित्य ठाकरेंचा सरकारला पुन्हा सवाल। दिघा स्थानक तयार, मात्र सरकारला उद्घाटनासाठी वेळ नाही। आदित्य ठाकरे। दिघा रेल्वे स्थानकासाठी आदित्य ठाकरे मैदानात। युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे दिघा रेल्वे स्थानकासाठी मैदानात उतरले असून सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारं दिघा स्थानक गेल्या 9 महिन्यापासून उद्घाटन विना बंद आहे। हे स्थानक सुरू करावं या मागणीसाठी आदित्य ठाकरे यांनी ऐरोलीत धडक देत दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्यासंदर्भात सरकारला इशारा दिला आहे। अनेक दिवस हे दिघा स्टेशन तयार असून आपण वाट पाहतोय की स्थानकावर ट्रेन कधी येईल असा हा प्रश्न पडला आहे। तसा देशाला प्रश्न पडला आहे की हेच का अच्छे दिन? गेल्या 10 वर्षात आले का अच्छे दिन? 15 लाख आले का तुमच्या खात्यात? सरकारला धारेवर धरत उपस्थितांना आदित्य ठाकरे यांनी सवाल केला आणि जनतेला अच्छे दिन आले की नाही तेही माहीत नाही, पण खोकेदारांकडे अच्छे दिन आले आहेत। 15 जानेवारीपर्यंत उद्घाटन केले नाही तर आम्ही जाऊन करू। उरण रेल्वे मंकोली ब्रिज तयार आहे। हे स्टेशन 9 महिने झाले तयार आहे। लाईट सुरू आहे, सफाई सुरू आहे। पैसे कोण भरत आहे? तर आपण रेल्वे मंत्री यांना विनंती करतो की हवं तर सेल्फी काढून पाठवतो असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारला विनंती वजा इशारा। आपल्या देशात 1 नेशन 1 पोल सूचना जारी झाली, यांची निवडणूक घ्यायची हिंमत नाही। आता हे एकच निवडणूक घेणार, पण या महाराष्ट्रावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही। मला माझ्या महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यायचे आहे, म्हणून आज इथे आलो असे आदित्य ठाकरे म्हणाले। चला इथून या ठाणे स्टेशनची जवळजवळ 8 ते 9 लाख प्रवासी त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते। आज हा प्रोजेक्ट झाल्यामुळे 40% गर्दी हा या ठाण्यातली कमी होणार आहे। ज्यावेळेला मी या सभागृहामध्ये 2014ला हा प्रश्न उपस्थित केला आणि किती महत्वाचा हा प्रकल्प आहे जेव्हा सांगितलं, त्यावेळेला रेल्वे मंत्री आदरणीय सुरेश प्रभू त्यावेळेला होते आणि त्यांनी येणाऱ्या नवीन रेल्वे प्रोजेक्टमध्ये 450 कोटींना या ठिकाणी त्यांना पण मला दाखवायचं हे पूर्ण रेल्वे स्टेशन बघा तयार आहे। 8 महिने 9 महिने झालेत, लाईट रोज सुरू असतात, कॉन्ट्रॅक्टरची पेमेंट चालू आहेत, पण इकडच्या लोकांना स्थानिकांना अजून इथे न्याय मिळाला नाही। महाराष्ट्रावर अन्याय होत आहे आणि मी हेच सांगेन की मी इथे आलो एवढ्यासाठीच, कदाचित उत्तर द्यायचे आणि म्हणून आज मी इथे आलेलो आहे। हाच निर्धार घेऊन आता पुढे जायचं आपल्याला की आता एक सुद्धा अन्याय सहन करायचा नाही। आपल्या हातात जो भगवा झेंडा आहे, जे आपलं रक्त आहे ते भगवा, आणि हाच निर्धार, हीच एकनिष्ठ आपली जी ताकद आहे,
हाच न्याय आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्राला आणून द्यायचा आहे. धन्यवाद. जय पाहिलं कसं मी धूळ लागली काय लोक येऊन तयार होतं पूर्ण जर उडून टाकलं. कंप्लीट कर दिया और फेज 2 में ये एलिवेटेड दीघा से लेकर हाँ ये फेज है. अभी स्टेशन कंप्लीट हो गया सर. ये ओपन अप गटर अभी वो लॉन्चिंग होने वाला है. इसके थ्रू वो नेक्स्ट जो फेज 2 है ये सर. तो वो फेज 1 कंप्लीट. हाँ कंप्लीट हो गया. ये फेज 2 की बस वही है. आणि हे स्टेशन पण एलिव्हेटेड. हाँ एलिवेटेड है कन्वर्ट. चलो. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन न्यूज मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा.